नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची आपण सर्वजणच आतुरतेने वाट पाहत आहोत, परंतु आता तीच प्रतीक्षा आपली संपल्यात जमा आहे। कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने 1780 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि तो निधी बँकाकडे देखील वितरित करण्यात आलेला आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 9वा हप्ता अखेर वितरित झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत दरवर्षी 6000ची आर्थिक मदत दिली जाते। आतापर्यंत 8 हप्ते देण्यात आले असून यावेळी तब्बल 89,74,000 शेतकऱ्यांना फायदा झाला आहे। यासाठी सुमारे 1798 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता, त्यामुळे ग्रामीण भागात थोडासा आर्थिक दिलासा मिळालेला आहे। अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। शासनाने पुढील हप्त्यासाठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे। याबाबतचा शासन निर्णय देखील करण्यात आलेला आहे। परंतु महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या या योजनेसाठी काही अटी देखील लागू केलेल्या आहेत। त्या अटी कोणत्या त्या देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अटी म्हणजे शेतकऱ्याकडे स्वतःची शेती असावी, त्याचं नाव 7/12 वर असावं, पीएम किसान योजनेचा हप्ता त्याला सुरू असावा। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आलेला आहे त्यालाच नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार आहे। आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे आणि त्याची ई-केवायसी पूर्ण असावी। जर तुमच्या या अटी सर्व पूर्ण असतील तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि आता शासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे की लवकरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। सुमारे 1780 ते 1800 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी GR देखील निघालेला आहे। तारीख जर सांगायचं झालं तर येत्या 2 ते 3 दिवसात प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचा 9वा हप्ता आपल्याला पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी हा खूप मोठा दिलासा आहे। शेतकरी 9व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते। महाराष्ट्र शासनाकडून एका हप्त्याला 2000 शेतकऱ्यांना दिले जातात। त्या 2000मुळे शेतकऱ्यांची आर्थिक मदत होते आणि तीच मदत भागवण्यासाठी शेतकरी आतुरतेने या हप्त्याची वाट पाहत आहेत। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेविषयी तुमचं मत काय आहे आणि तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।